नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रकरण 10 यामध्ये आपण आतापर्यंत शीतयुद्धाची वाटचाल, त्यानंतर शीतयुद्धाची कारणे, परिणाम, तसेच अलिप्ततावाद, वसाहतवाद विरोधी भारताची भूमिका, सार्क संघटना इत्यादीचा अभ्यास केला. या पाठातील शेवटचा घटक राष्ट्रकुल, ज्याला इंग्रजीत कॉमनवेल्थ गेम्स म्हणून संबोधल्या जाते, त्याविषयी माहिती या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जगात जो युरोपियन देशाचा, प्रामुख्याने इंग्लंडचा, ब्रिटिशांचा जो वसाहतवाद, साम्राज्यवाद जगातील देशात निर्माण झाला होता, त्या साम्राज्यात असणाऱ्या देशांची मिळून एक संघटना निर्माण झाली. ती संघटना म्हणजेच राष्ट्रकुल संघटना होय. या राष्ट्रकुलचा नेमका अर्थ काय होतो किंवा हे स्थापन करण्यामागे काय ध्येय होते, हे आपण या भागाच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी या राष्ट्रकुल कॉमनवेल्थ घटकावरील जे काही प्रश्न आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला सकारण दिसून येते. भारताने राष्ट्रकुल संघटनेत सामील होण्याचा निर्णय घेतला, कारण लिहा, किंवा आपल्याला टिपा लिहा किंवा संकल्पनेच्या माध्यमातून परीक्षेमध्ये हा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची. असो, राष्ट्रकुल आणि या राष्ट्रकुलचा अर्थ किंवा व्याख्या पाहत असताना जागतिक स्तराचा विचार करतो म्हटले तर इंग्लंडचे मोठ्या प्रमाणात वसाहतीचे साम्राज्य निर्माण झाले होते. असा जो वसाहतवाद होता, त्या इंग्लंडच्या साम्राज्यात असणाऱ्या परंतु कालाउगात स्वतंत्र झालेल्या काही वसाहती ज्या होत्या, काही राष्ट्रांची जी आंतरराष्ट्रीय संघटना होती, तिला राष्ट्रकुल संघटना असे म्हणतात. या राष्ट्रकुल संघटनेची व्याख्या आपण पाहायला गेलेली आहे. यामध्ये स्वतंत्र झालेल्या वसाहती आणि त्या स्वतंत्र झालेल्या वसाहती मिळून एक आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण झाली, तिला राष्ट्रकुल संघटना असे म्हणतात. मग अशा या संघटना निर्माण झाल्यानंतर या वसाहतीतून स्वतंत्र झालेल्या देशांनी जी संघटना निर्माण केली, त्या संघटनेचे हेतू किंवा ध्येय काय आहेत, त्यालाच आपण उद्दिष्टे सुद्धा म्हणू शकतो. ब्रिटिशांचे जे साम्राज्य होते, त्या साम्राज्याची देखरेख ठेवण्यासाठी जे गव्हर्नर आणि प्रशासक होते, त्यांनी एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी या राष्ट्रकुल संघटनेची निर्मिती केल्या गेलेली होती. तसेच राजकीय आणि प्रशासकीय धोरणामध्ये, कारण स्वतंत्र मिळवल्यानंतर प्रत्येक देशाची राजकीय स्थिती वेगळी होती, तिथलं प्रशासन वेगळं होतं, आणि मग अशा या राजकीय आणि प्रशासकीय धोरणात एकसूत्रता आणण्यासाठी या साम्राज्यातील राज्याचे संघटन आवश्यक होते. कारण यापूर्वी तिथलं प्रशासन, तिथलं राजकीय स्थिती किंवा राजकीय प्रशासन सांभाळण्याचं काम हे ब्रिटिशवादी किंवा ब्रिटिश लोक म्हणा
किंवा युरोपियन लोक वसाहतवादी त्या ठिकाणी करत होते। त्यामुळे स्वतंत्र झाल्यानंतर तिथल्या धोरणामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये एकसूत्रता आणण्याकरता आणि ते आंतरराष्ट्रीय पातळीवर एकसूत्रता आवश्यक होती, त्याकरता ही संघटना उभारली असं आपल्याला दिसून येते। या संघटनेचं ध्येय आणि उद्दिष्ट पाहिल्यानंतर या संघटनेची स्थापनेविषयी आपल्याला चर्चा करायची झाल्यास, विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की जगातील मोठ्या प्रमाणात या देशावर आफ्रिका असो, आशिया खंड असो, या आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये असणाऱ्या देशावरती ब्रिटिशांचे साम्राज्य होते। असे म्हटले गेलेले आहेत की ब्रिटिशांच्या सत्तेचा किंवा साम्राज्याचा सूर्य कुठेही मावळत नव्हता। अशा दूरवरपर्यंत ब्रिटिश जिथे जाईल तिथे सूर्यच असायचा। या ब्रिटिशांच्या असलेल्या वसाहतीचे संघटन म्हणजेच ही एक राष्ट्रकुल संघटना होय। अशा या संघटनेची स्थापना करत असताना स्वयंस्फूर्त सहकार्य हे राष्ट्रकुलचे पायाभूत तत्व त्या ठिकाणी मांडले गेलेले होते। म्हणजेच काय, तर यामध्ये सहभागी राष्ट्राने स्वयंस्फूर्तीने प्रत्येक राष्ट्राला त्या पद्धतीचं सहकार्य करणे हे राष्ट्रकुलचे पायाभूत तत्व होते। म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक राष्ट्र परस्परांना सहकार्य करणार होते। पुढे 1917 मध्ये ब्रिटिश साम्राज्यांतर्गत असणारे जे देश होते, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, या देशांना ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वायत्त राज्याचा दर्जा इंग्लंडकडून देण्यात आला गेलेला होता। पुढे 1931 मध्ये स्वायत्त राज्याचा दर्जा दिलेला व त्यानंतर काही वसाहतींना स्वातंत्र्य व स्वायत्ताचा दर्जा दिल्यानंतर त्या ठिकाणी क्रमाक्रमाने का होईना इंग्लंडचे त्या ठिकाणी धोरण आखल्या गेलेले होते। त्याकरता या स्वायत्तचा दर्जा दिलेल्या राष्ट्राकरता इंग्लंडच्या संसदेने स्टॅच्यूट ऑफ वेस्टमिन्स्टर हा कायदा केला। या कायद्याने राष्ट्रकुलास मान्यता देण्यात आली, म्हणजेच राष्ट्रकुलाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली असं दिसून येते। ब्रिटिशांचे साम्राज्यातंर्गत हे राष्ट्र असल्यामुळे प्रथेनुसार या संघटनेचे प्रमुखपद ब्रिटिश राजा किंवा राणीकडे देण्यात आले। अशा राष्ट्रकुलांचे स्वतंत्र सचिवालय लंडनमध्ये स्थापन करण्यात आले। या पद्धतीने राष्ट्रकुलाची या ठिकाणी आपल्याला स्थापना कशा पद्धतीने झाली आणि त्याचे स्वरूप कशा पद्धतीचे होतं ते आपल्याला कळल्या गेलेले आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही राष्ट्रकुल संघटना निर्माण झाल्या गेलेली होती, अशा या राष्ट्रकुल संघटनेमध्ये जे देश सहभागी झाले गेलेले होते, अशा त्या सहभागी देशांना या राष्ट्रकुलाचे काय फायदे झाल्या गेलेले होते, तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिका, आशिया खंडातील इंग्लंडच्या साम्राज्यांतर्गत असणाऱ्या वसाहतींना स्वातंत्र्य मिळाले। याचे श्रेय या राष्ट्रकुल संघटनेला द्यावे लागेल। दुसऱ्या महायुद्धानंतर जे वसाहतींना किंवा ज्या वसाहतीत राष्ट्रीय संग्राम किंवा चळवळी निर्माण झाल्या, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर
परिस्थिती बदलायला सुरुवात झाली व शेवटी या चळवळी निर्माण झाल्यामुळे ब्रिटिश साम्राज्याचे अपरिहार्य विघटन झाले। हे सुद्धा विघटन होण्याकरता कारणीभूत गोष्ट कोणती जर असेल तर ते राष्ट्रकुल संघटनेच्या माध्यमातून झाले। त्याचबरोबर वसाहतवाद विरोधी ज्या काही चळवळी निर्माण झाल्या त्याला राष्ट्रकुलांच्या अस्तित्वामुळेच चालना मिळाली। म्हणजे राष्ट्रकुलामध्ये सहभागी झालेले देश एकमेकाला सहकार्य करेल या उद्देशाने या ठिकाणी सहभागी झाले गेलेले होते। त्यामुळे साहजिकच ज्या ज्या ठिकाणी अशा राष्ट्रीय चळवळी निर्माण झाल्या गेलेल्या असेल वसाहतवादाविरुद्ध त्या ठिकाणी चालना देण्याचं काम या राष्ट्रकुल संघटनेच्या माध्यमातून झालं असं दिसून येते। तसेच ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत काही ब्रिटिशांचा गट होता, तो ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत वसाहतींना स्वातंत्र्य देण्याच्या विरोधात होता। मात्र तो विरोध काही प्रमाणामध्ये का होईना राष्ट्रकुल संघटनेमुळे नाहीसा झाला असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते। भारत स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्रकुल संघटनेसोबत राहण्याचा निर्णयसुद्धा भारताने या राष्ट्रकुल संघटनेमध्ये सहभाग नोंदवल्यामुळेच किंवा त्याचं सदस्यत्व स्वीकारल्यामुळेच या निर्णयापर्यंत भारत या ठिकाणी पोहोचल्या गेलेला होता असं दिसून येते। अशा पद्धतीने या राष्ट्रकुल संघटनेचे फायदे असल्यामुळे या संघटनेचा विशेष करून भारताला काय फायदा झाला किंवा भारताने राष्ट्रकुल संघटनेचे सदस्यत्व का स्वीकारले गेलेले होते, तेव्हा परस्पर आपण राष्ट्रकुल आणि भारत यामधील संबंधावरून आपण ते ठरवू शकतो की भारताने राष्ट्रकुल संघटनेचे सदस्यत्व या विशेष कारणामुळे स्वीकारले गेलेले होते। या मुद्द्यामध्ये आपण जेव्हा भारताने राष्ट्रकुलचे सदस्य स्वीकारले त्यामागे भारताची भूमिका काय होती हे पाहणार आहोत। 1948 मध्ये जयपूर येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रकुलात सामील होण्याचा निर्णय घेतलेला होता। राष्ट्रकुलचे सदस्यत्व स्वीकारण्यास समता आणि सार्वभौमत्वाच्या आधारे भारताने राष्ट्रकुल संघटनेचे सभासदत्व स्वीकारलेले आढळून येते। कारण या निर्णयास त्यावेळची तत्कालीन राजकीय जी परिस्थिती होती त्या परिस्थितीची पार्श्वभूमी कारणीभूत आहेत। कारण त्यावेळची परिस्थिती त्या पद्धतीची असल्यामुळे साहजिकच भारताला या राष्ट्रकुल संघटनेचे सभासदत्व किंवा सदस्यत्व स्वीकारावे लागले। त्याचे कारण काय, तर जेव्हा भारताने राष्ट्रकुल सदस्यत्व स्वीकारले तेव्हा पुढे भारतात लागणाऱ्या ज्या काही लष्करी सामग्री होत्या त्या लष्करी सामग्रीचा पुरवठा इंग्लंडकडून होणार होता। हा पुरवठा भारतात इंग्लंडकडून होणार असल्यामुळे साहजिकच भारताला सुद्धा या राष्ट्रकुल संघटनेमध्ये सहभागी व्हावं लागलं। तसेच भारताला जे काही परकीय चलन किंवा हुंडणावळीचा ज्या सुविधा हव्या होत्या त्या राष्ट्रकुलात सहभागी झाल्यावरच मिळणार होत्या। म्हणून भारताने राष्ट्रकुल संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले। भारताचा जो निर्यात व्यापार होता अशा निर्यात मालास ब्रिटिश बाजारपेठेत मिळणारी जी जकाती होती त्या जकातीची सवलतीची गरज होती। त्या जकात कर सवलतीमध्ये गरज भासल्यामुळे भारताने राष्ट्रकुल संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले असं दिसून येते। तसेच भारताच्या शेजारी असणारा पाकिस्तान ज्या विरोधी हालचाली होत्या त्या भारताविरोधी होणाऱ्या पाकिस्तानच्या हालचाली
व विरोध प्रचारास अटकाव करण्याकरता या राष्ट्रकुलांचे सहकार्य आवश्यक होते आणि म्हणून भारताने राष्ट्रकुलाचे सदस्यत्व स्वीकारले असे दिसून येते. यावरील सर्व परिस्थितीची पार्श्वभूमी होती आणि म्हणून भारताने या राष्ट्रकुल संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले असं दिसून येते. पुढे विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही राष्ट्रकुल संघटना होती, ही राष्ट्रकुल संघटनेच्या माध्यमातून काही क्रीडा सामने, ज्यालाच कॉमनवेल्थ गेम्स म्हणून ओळखल्या जातात, असे गेम्ससुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या गेलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, या राष्ट्रकुल संघटनेमध्ये सहभागी असणाऱ्या राष्ट्रांचे खेळ आयोजित केल्या जात असे. त्यालाच कॉमनवेल्थ गेम्स म्हणून संबोधल्या गेलेले होते. या राष्ट्रकुल क्रीडा सामन्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहतो म्हटले तर दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रिटिश साम्राज्यांतर्गत जे देश होते, त्या देशातील जे काही हौशी खेळाडू होते, त्या हौशी खेळाडूने ब्रिटिश एम्पायर गेम्स नावाच्या ऑलिम्पिकच्या धर्तीवर या ठिकाणी हे क्रीडा सामने आयोजित केले होते. ज्यावेळी 1911 इंग्लंडच्या 5व्या जॉर्जच्या राज्यारोहणाचा जेव्हा साम्राज्य उत्सव झाला, त्या प्रसंगी इंग्लंडमधील क्रिस्टल पॅलेस या ठिकाणी प्रथमतःच या राष्ट्रकुल क्रीडा सामन्याचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आल्या गेलेलं होतं. अशा या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची जी कल्पना आहे, ती कल्पना प्रथमतः रेव्हरंड ॲशली कूपर या व्यक्तीने या ठिकाणी मांडल्या गेलेली होती आणि मग तेव्हापासून 1950 पासून हे सामने कॉमनवेल्थ या नावाने किंवा कॉमनवेल्थ गेम्स म्हणून जगामध्ये ओळखल्या जातात. अशा या कॉमनवेल्थ गेमच्याच माध्यमातून 1986ची जी राष्ट्रकुल स्पर्धा आहे, ती राष्ट्रकुल स्पर्धा विशेष गाजल्या गेलेली होती. त्याला कारण काय? 1950 पासून जेव्हा या कॉमनवेल्थ गेम म्हणजेच राष्ट्रकुल स्पर्धा सुरू झाल्या, तेव्हापासून 1986 पर्यंत किंवा 86 पूर्वी स्पर्धा सुरळीत चालू असतानाच 1986 मात्र ही राष्ट्रकुल स्पर्धा विशेष गाजली. विद्यार्थी मित्रांनो, यावर सुद्धा आपल्याला एक कारण विचारल्या जाऊ शकतात की 1986ची राष्ट्रकुल स्पर्धा विशेष गाजली. त्याला कारणीभूत कारण काय आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, 1986ची जी राष्ट्रकुल स्पर्धा होती ती विशेष गाजली कारण या ग्रेट ब्रिटनचे जगावर अधिराज्य होते. यामध्ये दक्षिण आफ्रिका या देशावर सुद्धा इंग्लंडचेच म्हणजे ब्रिटिशांचे राज्य होते. परंतु 1986च्या राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वीच इंग्लंडने जे दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेषाचे जे काही धोरण होते, ते धोरण राबवित असताना इंग्लंडने ते धोरण बदलवावे असा आग्रह या राष्ट्रकुल संघटनेमध्ये असणाऱ्या सहभागी राष्ट्रांनी इंग्लंडकडे केला. परंतु याच कालावधीत इंग्लंडने आपले धोरण बदलवलेले नाहीत आणि 1986ला या राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंड आपले दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाचे धोरण बदलवित नाहीत. म्हणून राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या 32 राष्ट्रांनी या कॉमनवेल्थ गेम्सवर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला किंवा बहिष्कार टाकला असं दिसून येते.
यावेळी भारताचे पंतप्रधान होते राजीव गांधी आणि मग राजीव गांधी यांनी सुद्धा भारतातर्फे या राष्ट्रकुल स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून आपण म्हणू शकतो की इंग्लंडच्या वर्णद्वेषाच्या धोरणामुळे या ठिकाणी 32 राष्ट्रांनी बहिष्कार टाकला, म्हणून 1986ची ही राष्ट्रकुल स्पर्धा विशेष गाजली असं दिसून येते. सध्याचा विचार करतो म्हटलं तर राष्ट्रकुल स्पर्धेचा आलेख पाहतो म्हटलं तर 21व्या शतकात भारताची जी राष्ट्रकुलमधील कामगिरी आहे ती कामगिरी एक लक्षणीय स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत, कारण हा प्रकरण 10 मधील शेवटचा भाग होता. यानंतर या ठिकाणी पुढील 11व्या प्रकरणाच्या माध्यमातून बदलता भारत भाग 1 आणि 12व्या प्रकरणातून बदलता भारत 2 याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. असा हा आपला बदललेला भारत तो कोणत्या कारणाच्या माध्यमातून बदलला, त्याची इत्थंभूत माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहत आहोत. तुर्तास एवढेच.